28 जानेवारी 2026 रोजी आदरणीय अजितदादा पवार यांचा अपघात झाला की घात झाला, या अनुषंगाने युवा आमदार अजितदादांचे पुतणे रोहितदादा पवार यांनी 10 फेब्रुवारीला आणि काल 18 फेब्रुवारीला 2 वेळेला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवून पत्रकार परिषद घेतली. अतिशय तर्कनिष्ठ, मुद्देसूद, विवेकी प्रश्न विचारलेले आहेत. काही महत्त्वाचे पुरावे त्यांनी देण्याचा दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये प्रयत्न केलेला आहे. हे त्यांनी उपस्थित करून याची सखोल सर्वांगीण उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरलेली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीला अस्वस्थ होण्याचं कारण काय? कारण भारतीय जनता पार्टीची अधिकृत सोशल मीडिया जी गँग आहे, ट्रोल गँग आहे, ती रोहितदादा यांना प्रचंड ट्रोलिंग करत आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अस्वस्थ आहेत, काही मंत्री खासदार अस्वस्थ आहेत, आमदार अस्वस्थ आहेत. भारतीय जनता पार्टीला असं वाटतंय का की VSR कंपनी आणि DGCA यांची चौकशी होऊच नये? त्यांना पाठीशी घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे का? अजितदादा भारतीय जनता पार्टीचा अडथळा बनलेले होते का? कारण महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत राहून सुद्धा अजितदादा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भाषा करत होते, पुरोगामी विचारांची भाषा करत होते. आणि हे भारतीय जनता पार्टीला खटकत होतं का? आवडत नव्हतं का? की अन्य काय कारणं होती? कारण आता रोहितदादांनी विचारलेल्या प्रश्नांना गंभीरपणे न घेता VSR आणि DGCAला पाठीशी घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होतोय. कारण रोहितदादांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी प्रचंड अस्वस्थ झालेली आहे. त्यांची सोशल मीडिया ती अधिकृत गँग त्यांना ट्रोल करत आहे. हे कशाचं लक्षण आहे? भारतीय जनता पार्टीने याचं उत्तर दिलं पाहिजे. प्रचंड अस्वस्थ भारतीय जनता पार्टी का आहे, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे.